नमस्कार, मी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत दोन्ही साईडने बोटनेक असलेला प्रिन्सेस कट ब्लाऊज. त्याचं कटिंग अस्तरवरती कसं करायचं ते. चला तर मग आता आपण मापाच्या ब्लाऊजवरून मापे घ्यायला सुरुवात करूया. हा आहे आपला मापाचा ब्लाऊज, ज्याचे आपल्याला मापे घ्यायचे आहे. कटोरी ब्लाऊज आहे हा, आणि ह्याच्यावर आपल्याला प्रिन्सेस कटचे मापे टाकायचे आहेत. तर आपण सर्वप्रथम उंची मोजून घेऊया. मापाच्या ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच. 13.5 इंच उंची आहे. आपण आता रुंदी आणि मोंढा पण मोजून घेऊया. आता आपण हा ब्लाऊज सरळ करून घेतलेला आहे. हुकाच्या साईडने मोंढ्यापर्यंत फिटिंग असते तिथपर्यंत आपल्याला रुंदी मोजायची 8.5 इंच आलेली आहे. आपल्याला मोंढा मोजायचा आहे 5.5 इंच मोंढा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं बोटनेकसाठी. तर आता आपण हा ब्लाऊज बाजूला ठेवूया आणि आपल्या अस्तरवरती मापे टाकूया. 13.5 इंच प्लस 1 इंच म्हणजे 14.5 इंच आपल्याला अस्तरवरती उंची टाकायची. हा डबल फोल्ड करून आपण कापड घेतलेला आहे अर्ध्यातून घडी करून, त्याच्यावरती आपण आता मापे टाकूया. अस्तर आहे हा 1 मीटरचा. 14.5 इंच आपण याची उंची घेऊया. बोटनेक दोन्ही साईडने प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा. 14.5 उंची घेतली. आता आपल्याला गळा घ्यायचा आहे 3 इंच. बोटनेकसाठी आपल्याला 3 इंचाचा गळा लागतो. 3 इंच गळा घेतलेला आहे. आता आपल्याला शोल्डर पण 3 इंचाचाच घ्यायचा आहे. 3 इंचावर आपण शोल्डर दिलेला आहे. आता आपल्याला मोंढा टाकायचा आहे. 5.5 इंच मोंढा आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचंय म्हणजे 6 इंच. 6 इंचावर आपण मोंढा घेतलेला आहे. आता आपण रुंदी टाकूया. आपल्या ब्लाऊजची रुंदी आहे 8.5 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. 8.5 वर मार्किंग करायचं आणि समोर 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. शिलाई मार्जिन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता. तर आपल्याला हा ड्रॉप तयार करून घ्यायचा आणि मोंढ्याला आकार द्यायचा. पाठीमागचा भाग आहे हा, ह्याचा मोंढा आपण 1.5 इंचावर घेणार आहोत. पाठीमागचा मोंढा हा 1.5 इंचावरच घ्यायचा. मोंढ्याला आकार देऊन झालेला आहे 1.5 इंचावर. आता आपण गळ्याची उंची घेऊया 4 इंच. 4 इंच उंची घेतली, 3 इंच रुंदी घ्यायची आणि ह्याचा ड्रॉप तयार करून घ्यायचा आणि गोलाकार करून घ्यायचा मध्ये. अशा पद्धतीने आता आपला हा पाठीमागचा भाग तयार झालाय. आता आपल्या समोरच्या भागाची मापे टाकायची. 14.5 इंच पाठीमागच्या भागाची उंची आहे, तर एक्स्ट्रा अर्धा इंच घेऊन आपल्याला 15 इंच उंची टाकायची. प्रिन्सेस कट ब्लाऊज मध्ये पाठीमागच्या भागापेक्षा अर्धा इंच समोरच्या भागामध्ये उंची एक्स्ट्रा घ्यायची. अशा पद्धतीने 15 इंचावर आपण पूर्ण मार्किंग केलेलं आहे. आता आपल्याला मोंढा टाकायचा आहे, गळा टाकायचा आहे. 4 इंचावर आपल्याला गळा टाकायचा आहे समोरचा पण, कारण बंद गळ्याचा ब्लाऊज असल्यामुळे 4 इंचावरच दोन्ही साईडचा आपण गळा घेतलेला आहे. 3 इंच गळा रुंदी देऊन ड्रॉप तयार करायचा आणि ह्याला पण गोलाकार करून घ्यायचा. अशा पद्धतीने पाठीमागचा आणि समोरचा गळा घेतलेला आहे आपण. आता 6 इंचावर आपण मोंढा घेऊया. 6 इंचावर मोंढ्याला मार्किंग केलेले आहे. आता आपल्याला टाकायची रुंदी. तर मोंढ्याच्या साईडला रुंदीमध्ये पण आपल्याला अर्धा इंच वाढवायचं असतं बोटनेकसाठी, प्रिन्सेस कटसाठी. अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं. 8.5 1.5 इंच आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा, म्हणजे आपण या ठिकाणी समोरच्या भागाची मोंढ्याच्या साईडची रुंदी 11 इंच इतकी घेतलेली आहे. तर आपल्याला 1 इंचावर मोंढ्याला आकार द्यायचा. मोंढ्याला आकार देऊन झालेला आहे. आता आपण खालच्या साईडला 1.5 इंच एक्स्ट्रा रुंदी घेणार आहोत प्रिन्सेस कटसाठी. म्हणजे 11 इंच आहे, तर आपण आता इथे घेणार आहोत 12.5 इंच आणि ह्याला जोडून घेऊया.
म्हणजे जे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले खालच्या साईडला रुंदी ती आपल्याला प्रिन्सेस कटसाठी कामाला येईल. आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊ. दोन्ही भागांचं कटिंग झालेलं आहे. आता आपल्याला टाकायचं प्रिन्सेस कटचा आकार समोरच्या भागावर. हा आपला समोरचा भाग आहे. त्याचा गळ्याचा साईड जो बंद बाजू असते ती आपल्याकडे करून घ्यायची आणि त्याच्यावरती आपल्या प्रिन्सेस कटची मापे टाकायची. बंद बाजूकडून 3.5 इंच अंतर घ्यायचं आणि तिथून पुढे 1.5 इंचावर आपल्याला प्रिन्सेस कटचा टक्स पॉइंट द्यायचा. 4.5 इंच टक्सची उंची घ्यायची आणि जो 1.5 इंच अंतर घेतलेला आहे त्याला असं पानाच्या आकारामध्ये 4.5 इंच टक्स पॉइंट आहे त्याला जोडून मोंढ्यामध्ये न्यायचं. अशा पद्धतीने मोंढ्यात घेऊन जायचं आणि आपला प्रिन्सेस कटचा आकार तयार झाला. तर आता आपण ह्याचं पण कटिंग करून घेऊया. आता ह्याचं आपलं कटिंग झाल्याच्या नंतर आपण लगेचच ब्लाऊज पीसावरती हे अस्तर ठेवून ब्लाऊज पीस पण कटिंग करून घेऊया. आता हा प्रिन्सेस कटचा आकार आपला तयार झालेला आहे. हा जो मध्य भाग आहे मोंढ्याच्या साईडचा तो जोडताना आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा लागतं. त्यामुळे आपण मोंढ्याच्या साईडला समोरच्या भागामध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा रुंदी घेतलेली आहे. आता आपला हा ब्लाऊज पीस आपण घडी करून घ्यायचा, असा डबल व्यवस्थित घडी करायची आणि पूर्ण पार्ट त्याच्यावरती असे ठेवून घ्यायचे आणि आता हे पूर्ण पार्ट आपल्याला कटिंग करून घ्यायचे. आता याचं आपण कटिंग करून घेऊया. आता दोन्ही पार्टचं आपण कटिंग केलेलं आहे. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि जर काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट करून विचारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. अशाच व्हिडिओमध्ये आता आपण उद्या भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. तोपर्यंत तुम्ही हा बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करा.